नमस्कार। आजचा आपला व्हिडिओ आहे पेरूची वाडी। पेरूची वाडी हे एक चुलीवरची मिसळचं ठिकाण आहे जे की आहे नाशिकमध्ये। पेरूच्या बागेखाली सुंदर प्रकारे हे चुलीवरचं मिसळ आपल्याला इथे खायला मिळते आणि हे ठिकाण निर्माण झालेलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया याची संपूर्ण माहिती। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत आवडला तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्स सोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा। जर कोणी नाशिकला व्हिजिट करत असेल किंवा समर वेकेशनमध्ये नाशिक जाण्यासाठीचा जो प्लॅन चालू असेल तर डेफिनेटली त्यांच्या बकेट लिस्टमध्ये हे एक ठिकाण जरूर ॲड होईल। साधना मिसळ जर सगळ्यांनी व्हिजिट केलेलीच असेल डेफिनेटली तर तसंच हे एक ठिकाण आहे पेरूची वाडी। दुसरा आहे झटका मिसळ, जे द्राक्षाच्या बागेच्या अंडर आपण मिसळ एन्जॉय करतो त्याचप्रमाणे पेरूच्या बागेमध्ये बसून आपण मिसळ एन्जॉय करतो, म्हणून ह्याचं नाव आहे पेरूची वाडी। जर तुम्ही MTDC ग्रेप पार्क रिसॉर्टला व्हिजिट केलं असेल किंवा MTDC बोट क्लब नाशिकला व्हिजिट केलं असेल तर त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे पेरूच्या वाडीसाठी। तर आता तुम्हाला बोर्ड दिसतो आहे बघा, बोट क्लब आणि MTDC ग्रेप पार्क रिसॉर्टकडे जाण्याचा हा मार्ग आहे, पण आपल्याला न वळता सरळ सरळ मेन रोडनी मखमलाबादच्या दिशेने जायचं आहे। हे ठिकाण आहे मखमलाबादमध्ये नाशिकच्या। तर रस्ता तुम्ही बघू शकता, अतिशय चांगला रस्ता आहे। पूर्ण पेरूची बाग येईपर्यंत हे रस्ता असाच चांगला आहे। तर तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ शकता किंवा कॅबने पण येऊ शकता जरूर। आता इथून आपण राईट साईडला वळणार आहोत आणि इथून वळण घेतल्यावरती पुढेच आपल्याला पेरूची वाडी दिसणार आहे। तर गुगल मॅपच्या साहाय्याने डेफिनेटली तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता। साधना मिसळला जशी गर्दी असते मोस्टली समर वेकेशनमध्ये, कारण लहान मुलांना सुट्ट्या असतात, तसंच इथे पण भरपूर गर्दी असते आणि डेफिनेटली वीकेंड्सला तर बरीच गर्दी असते। तर त्या हिशोबाने जर थोडे लवकर आलात तर छान तुम्हाला जागा भेटणार बसायला। तर थोडासा वेटिंग पिरियड असतो तिकडे नंबर लावून, पण आपण आरामाने आपल्याला जागा मिळून जाते। पार्किंगची सोय जर तुम्ही बघाल तर इथे ही अशी ओपन पार्किंग अवेलेबल आहे। जर तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा कॅबने येत असाल तर डेफिनेटली इथे छान अशी ओपन पार्किंग तुम्हाला मिळेल। फक्त उन्हाळ्यामध्ये इथे कव्हर्ड पार्किंग नसल्या कारणाने गाड्या बऱ्यापैकी तापून जातात। तर बरेच लोक बाईकवर सुद्धा इथे आलेली आहे जी लोकल असतील इकडे राहणारी नाशिकमध्ये। तर ही आहे समोर पेरूची वाडी। तर गार्डनमध्येच त्यांनी छान असं हे कौलारू ठिकाण उभारलेलं आहे आणि हे ओपन गार्डन असल्या कारणाने पूर्ण कव्हर्ड असं त्यांनी रेस्टॉरंट उभारलं नाही आहे। तर आता आपण एंटर करत आहोत पेरूच्या वाडीला। तर एंट्री इथून आहे आणि हे आहे सिटिंग अरेंजमेंट। तर याआधीसुद्धा मी 2 वर्षापूर्वी व्हिजिट केलेलं पेरूची वाडी, तर एवढी सारी सिटिंग अरेंजमेंट नव्हती, पण आता बरेचसे चेंजेस झालेले आहे, नवीन नवीन गोष्टी ॲड ऑन झालेल्या आहेत इथे। आणि हे एक नवं आकर्षणाचं ठिकाण म्हणजे कोरॅकल राईड। तर ही कोरॅकल राईड जशी तुम्हाला माहितीच असेल की हम्पी जे ठिकाण आहे कर्नाटकामध्ये, तिकडे ही कोरॅकल राईड नदीमध्ये आपण अनुभवतो किंवा आपण एन्जॉय करतो। तर ही तशी कोरॅकल राईड यांनी आर्टिफिशियली इथे क्रिएट केलेली आहे। तर सुंदर असा हा पाण्याचा पट्टा यांनी इथे तयार केला आहे। वरती ब्रिज आहे आणि नंतर कोरॅकल राईड इथे आपण एन्जॉय करू शकतो। तर ही पेड राईड आहे। तर बऱ्याचशा गोष्टी इथे अपोजिट साईडला, म्हणजे हे जे आपण आत्ता जिथे बसून हा व्हिडिओ बघत आहोत, तर वॉटर बॉडीच्या साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे आणि पलीकडच्या साईडला अम्युजमेंटसारखं बऱ्याचशा गोष्टी आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणा, किंवा बर्ड पार्क आहे। तर बरेचसे बर्ड आहे त्यांच्याकडे, जवळपास 250-300 बर्ड्स आहेत आणि ही कोरॅकल राईड आहे आणि ह्याच्यावरून ब्रिजवरून आपण पलीकडच्या साईडला जाऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता सध्या कोरॅकल राईडसाठी कोणी मेंबर नसल्याने कोरॅकल राईड चालवणारी जी मुलं आहेत ते स्वतःच एन्जॉय करत आहेत छान। आणि सी ग्रीन कलरचं हे पाणी आहे सुंदर। तर फोटोग्राफीला पण खूप छान ठिकाण आहे हे आता पेरूच्या बागेतलं नवं आकर्षण आहे।
तर डेफिनेटली तुम्ही जर विजिट करणार असाल तर जरूर कोरॅकल राईड ट्राय करा. तर अशा प्रकारे ते गोल गोल फिरवतात कोरॅकल राईडमध्ये बसवून. आयडियली तो सरळ जो पट्टा आहे पाण्याचा, तर खरं तर तसं त्यांनी एक चक्कर द्यायला पाहिजेत, पण ही एक चक्कर देतात ते अशी की गोल गोल फिरवतात त्यात बसून आपल्याला. आणि ही पेड आहे. तर बरेचसे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, अजून वेगवेगळ्या गोष्टी आहे. मुलांसाठी बर्ड पार्क आहे, तो पण पेड आहे. आणि फोटो बूथ्स तर भरपूर अवेलेबल आहेत इथे. तर जागोजागी तुम्ही फोटो सेशन करू शकता. तर अशा प्रकारे ही आहे कोरॅकल राईड. आणि त्याच्या बाजूलाच सिटिंग अरेंजमेंट असल्याने तुम्ही मिसळ पाव इथे एन्जॉय करू शकता. तर मिसळ प्लेट आहे 110. मिसळ भाकरीचा ऑप्शन आहे, शेव रस्सा आहे, शेव भाजी आणि भाकरी आहे. आणि यांची स्पेशालिटी म्हणजे गुळाची जलेबी, तर जी गरमागरम ऑर्डर दिल्यावर बनवून मिळते. टायमिंग इथे दिला आहे, सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू होतं हे रेस्टॉरंट. आणि ही अशी मिसळ इथे भरली जात आहे बघा. तर मिसळ फरसाण असतं, त्याच्यामध्ये कांदा लिंबू, एक दह्याची वाटी देतात आणि फ्रेशली बनवलेले पाव त्याच्यासोबत असतात. आणि ही आहे गुळाची जिलेबी. तर जसं जसं ऑर्डर येते तशी फ्रेश बनवली जाते. आणि डेफिनेटली पेरूच्या वाडीत तुम्ही आलेला आहात तर पेरूशी रिलेटेड सगळे पदार्थ इथे तुम्हाला मिळतील. तर मिसळच्या थालीमध्ये पापडसुद्धा आहे बघा. दह्याची वाटी, कांदा लिंबू, पापड आणि ही आहे मिसळची प्लेट. सोबत तुम्हाला मिळणार 2 रस्सा, तर सिंपल रस्सा आणि एक तर्री पण मिळेल. तर तुमच्या टेस्ट बड्सनुसार तुम्हाला किती स्पायसी हवं असेल त्यानुसार तुम्ही स्पायसी खाऊ शकता. तर हे आहे सिंपल रस्सा आणि दुसरा आहे तर्री. आणि वरून आपण घेत आहोत दही सर्विंगला. तर पेरूची स्पेशालिटीमध्ये आहे, आम्ही घेतलं इथे पेरूचा ज्यूस. तर तुम्ही बघाल नॅचरल पेरूचा हा छान असा ज्यूस त्यांनी दिला आहे. सोबत थोडंसं तिखट पावडर आणि चाट मसाला. मिक्स भजीची प्लेट आम्ही इथे घेतलेली, ती पण चवीला छान होती. आणि पेरूशी रिलेटेड बरेचसे ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता. जसं आम्ही ज्यूस घेतलेला, आईस्क्रीम घेतलेला आणि इवन इथे पेरूचा चहासुद्धा आहे. तर डेफिनेटली तोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. गुळाची जलेबी, ड्रायफ्रूट लस्सी, पेरूची लस्सी पण इथे अवेलेबल आहे. आणि अशा प्रकारे सुरेख ॲम्बियन्स आहे आणि सिटिंग अरेंजमेंट भरपूर मोठी आहे. तर ही एक भली मोठी थाली चालली आहे ऑर्डरची. आणि सर्विंग पण अतिशय फास्ट होतं, वेट करायची गरज नाही आहे तुम्हाला. जशी जशी तुम्ही ऑर्डर द्याल तसं फटाफट तुमची ऑर्डर सर्व केली जाते. आणि ही गरमागरम तुपातली जिलेबी तयार झाली आहे. साजूक तुपात ही जिलेबी बनवतात आणि आता ही गुळाच्या पाकात त्यांनी डिप केली आहे. हे आहे पेरूचा आईस्क्रीम. तर आम्ही पेरूचा आईस्क्रीम पण ट्राय केलेलं. जलेबीची ऑर्डर आल्या तशी ते जलेबी सर्व करतायत. आणि गरम असल्याने तुम्ही हवी तेवढी छान अशी साजूक तुपातली ही जलेबी खाऊ शकता. आणि त्यांचं होममेड म्हणजे त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे हे पेरूचं आईस्क्रीम. तर ते बनवतात तिथेच आणि सर्व केलं जातं. पेरूच्या आईस्क्रीमवर सुद्धा हे तिखट मिठाची पावडरने गार्निश करतात छान. आणि अशा प्रकारे हे आहे पेरूचा आईस्क्रीम. तर असे तुम्ही वेगवेगळे पदार्थ इथे ट्राय करू शकता तुमच्या आवडीनुसार. लस्सीसुद्धा आहे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं. आणि सगळ्यांची चव अतिशय उत्कृष्ट आहे कारण सगळं फ्रेशली बनवलं जातं. तर आता ही बघूया आपण जिलेबीची प्रोसिजर. तर त्यांनी तूप लिक्विडिफाय म्हणजे पातळ करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. आणि आता जिलेबी तयार करणं सुरू आहे. तर ज्या छोट्या मुलांना जिलेबी बनवण्याची प्रोसेस कदाचित माहिती नसेल, शहरात नाही दिसत एवढी, तर डेफिनेटली इथे ते एन्जॉय करू शकतात, बघू शकतात प्रोसेस.
तर अशा प्रकारे ही गरमागरम जिलेबी बनते आहे तुपामध्ये। सुरेख असे हे जिलेबीचे ऑलमोस्ट आता 5-7 त्यांनी लाईन्स अशा तयार केलेल्या आहेत। आणि नंतर ही फ्राय झाल्यावरती तुपात फ्राय झाल्यावरती ते जो गुळाचा पाक त्यांनी रेडी केलेला आहे त्याच्यात डिपेंड करतात। हा सूचनांचा बोर्ड तुम्हाला दिसेल आणि हे आहे त्यांचे शॉप्स जिथे तुम्हाला पेरूचं लोणचं सुद्धा विकत घेता येईल। तर आता हे जे आहे पेड गोष्टी आहेत बऱ्यापैकी। हे छान डेकोरेटिव्ह आयटम्स आहे, फ्रिज मॅग्नेट आहेत, तिथे हा छोटासा स्टॉल आहे, जरूर व्हिजिट करा। आणि आता आपण पुढे चाललो आहोत। इथे आहे पक्ष्यांची वाडी आणि बोटिंग आणि गेम झोन सुद्धा आहे। तर जसं मग आम्ही दाखवलं तुम्हाला, हा ब्रिज ओलांडून आपण पुढे जाणार आहोत। आणि इथे सुरू आहे कोरॅकल राईड। तर अशा प्रकारे ही कोरॅकल राईड केली जाते। तर अशा प्रकारे इथे ही छोटी मुलं कोरॅकल राईड एन्जॉय करत आहेत। आणि आपण आता पुलाच्या पलीकडे जाणार आहोत। तर हे सुरेख मला त्यांचं एक चेंज छान वाटला आणि जो आपल्याला कुठेच दुसरीकडे बघायला मिळणार नाही। बरेचसे ठिकाणं रेडी आहेत नाशिकमध्ये मिसळ पावचे आणि हा एक वेगळेपणा यांच्या पेरूच्या वाडीच्या इथे मला दिसलाय। सो पुढे गेल्यावर बघाल पक्ष्यांची वाडी आहे। तर अगेन हे पेड आहे, तर लहान मुलं असतील किंवा तुम्हाला जर पक्ष्यांची आवड असेल तर जरूर इथे व्हिजिट करा। तर 350+ परदेशी पक्षी आणि प्राणी यांच्याकडे आहेत आणि तिथे माहिती दिलेली आहे बघा। हातावर बसणारे पक्षी प्राणी सुद्धा आहेत। 30+ सेल्फी पॉइंट आहे। पेरू गार्डनमध्येच आपण ऑलरेडी आहोत, तर जागोजागी पेरूची झाडं आहेत लावलेली आणि लहान मुलांना खेळण्यासाठी छान असे हे गेम झोन बनवलेला आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गेम झोन एन्जॉय करू शकता। सेल्फी पॉइंट्स तर भरपूर आहेत आणि नेचरमध्ये आपण आल्यावर छान निवांत वाटतं। आणि ही पूर्ण पेरूची बाग आहे बघा। तुम्ही छान फोटोग्राफी करू शकता, सेल्फीज घेऊ शकता। तर अशी ही पेरूची वाडीला आम्ही व्हिजिट केलेलं, चुलीवरची मिसळ पण एन्जॉय केलेली ज्याची चव अप्रतिम होती आणि बाकी पदार्थही पेरूचे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंटमध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।